नमस्कार, मी ललित. टाइम टीव्ही महाराष्ट्राच्या सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला बघूयात आजच्या काही ठळक घडामोडी. 25 वर्षाची युती टिकवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न. 59 जागांचा प्रस्ताव सेनेकडे पाठवण्यात येणार. मात्र घटक पक्ष युती तोडण्याच्या मार्गावर, रासपने 90 जागा लढण्याचा भरला दम. राष्ट्रवादीत मालेगावचा महाज पक्ष विलीन. उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण घटना. आता वळूया सविस्तर वृत्ताकडे. सुरुवातीला पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या. गेल्या 25 वर्षाची मैत्री टिकवण्यासाठी भाजपकडून मोठा प्रयत्न होत आहे. यासाठी सेनेकडे कळीच्या 59 जागांबाबतचा एक प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती भाजप कोर कमिटीचे सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. शिवसेनेनं देऊ केलेल्या 119 जागांबाबतची माहिती आम्हाला सूत्रांकडूनच मिळाल्याचं मुनगंटीवार म्हणाले. पण हा जुना फॉर्म्युला आहे. मात्र शिवसेना आजपर्यंत ज्या 59 जागांवर जिंकलीच नाही त्या जागा आणि भाजप ज्या 19 जागांवर नेहमी हरलेली आहे त्या जागांबाबत विचार होणं गरजेचं असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. नवा प्रस्ताव शिवसेनेला पाठवू. या सर्व जागांबाबत पुनर्विचार होणं गरजेचं आहे. त्यामुळं त्याबाबतचा प्रस्ताव शिवसेनेकडे पाठवणार असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. समाधान आणि सन्मानाने युती टिकवावी. जागा वाटपाचा तोडगा सन्मानजनक व्हावा आणि त्यानुसारच युती टिकवावी असंही भाजपची मागणी आहे. मात्र दुसरीकडे युतीमधील घटक पक्ष युती तोडण्याच्या मार्गावर दिसत आहेत. रासपने वेगळी लढण्याची री ओढली आहे. योग्य जागा वाटप झाली नाही तर आम्ही युतीतून बाहेर पडू आणि 90 जागा लढवू असा दम रासपचे नेते महादेव जानकर यांनी दिला आहे. शिवसेना आणि भाजप या दोघांनीही आपल्या वाट्यातील 7 जागा राष्ट्रीय समाज पक्षाला द्याव्यात. ते जर केवळ 4-5 जागा देण्याचा विचार करत असतील तर आम्ही 90 जागांवर स्वबळावर लढू असा इशारा रासपने दिला आहे. तसंच युती तुटू नये अशी आमची भूमिका आहे. मात्र उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी याचा विचार करावा असंही त्यांनी स्पष्ट केलं. तर काल पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राजू शेट्टी यांनी स्वबळाची भाषा केली होती. हव्या असलेल्या आमच्या जागा, पण भाजप आणि शिवसेनेनं जागा वाटपाचा तिढा सोडावा असा सल्लाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी काल दिला होता. तसंच जर का 21 तारखेपर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटला नाही तर स्वाभिमानी स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरेल असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद असलेल्या राज्यातील 63 जागांची चाचपणी केल्याचंही राजू शेट्टी यांनी सांगितलं. शिवसेना आणि भाजपकडून आम्हाला चांगल्या जागांची अपेक्षा होती. मात्र दोन्ही पक्षात सुरू असलेली तनातानी पाहता आमच्या हाताला जास्त जागा लागणार नाहीत याची जाणीव असल्याचंही शेट्टींनी मान्य केलंय. दरम्यान युतीच्या तानातानीमुळे आता मित्रपक्षही सेना भाजपची युती तुटण्याच्या मूडमध्ये गेले आहेत की काय असा सवाल उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीची पक्ष इनकमिंग जोरात सुरू झाली. आज उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलणारी एक महत्त्वाची घडामोड मुंबईत झाली. मालेगावातील तिसरा महाज पक्ष आज राष्ट्रवादीत विलीन झाला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी राष्ट्रवादीत विलीन होत असल्याची घोषणा केली. यावेळी तिसरा महाजचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. मालेगाव, धुळे आणि परिसरात मुस्लिम वोट बँक मोठी आहे. त्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर तिसरा महाज विलीन होणं ही राष्ट्रवादीसाठी दिलासाजनक बाब आहे. त्यामुळं ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तिसरा महाज राष्ट्रवादीसाठी मुस्लिम मतदार खेचण्याची यशस्वी होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नागपूरला रविवारपासून हज यात्राकरिता मोठ्या प्रमाणावर हज यात्रेकरू येण्यास सुरुवात झाली. येत्या मंगळवारी येथील इबॉर्केशन विमानतळापासून यात्रेला प्रारंभ होईल. हज यात्रेकरूंसाठी हज हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणावर तयारी होत आहे. त्यामुळं हाऊसची चांगल्या प्रकारे सजावट करण्यात येणार आहे. संतरा नगरीमधील रहिवासी देखील या यात्रेकरूंना भेटण्यासाठी उत्सुक आहेत. हज हाऊसमध्ये हज कमिटी ऑफ इंडिया और स्टेट हज कमिटी अस्थायी कार्यालय रविवार येथे सुरू होणार आहे. या यात्रेकरूंना 2 दिवस पहिले हज हाऊसमध्ये रिपोर्टिंग करावं लागणार आहे. यानंतर 1 दिवस पहिले त्यांना तिकिटाचं वाटप करून मंगळवारी या प्रवासाला प्रारंभ होईल. ब्युरो रिपोर्ट. शहादा तालुक्याचे शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जाणारे पी.के. अण्णा पाटील यांना आज शहरभरातील शाळांमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. अखिल भारतीय गुजर महासभा नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष आणि शहादा तालुक्यातील प्राणप्रिय नेते माजी आमदार पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिक्षण महर्षी माननीय श्री अण्णासाहेब पी.के. पाटील यांचं काल निधन झालं. आज त्यांना शहादा शहरातील सर्व शाळांमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्वर्गीय आदरणीय अण्णा साहब ये खाली नंदुरबार जिले तक सीमित नहीं थे, महाराष्ट्र की आन बान और शान थे. उन्होंने जो भी खड़ा किया
ये अगर देखने के बाद ऐसा लगता है कि ऐसा विरोधी पक्ष में रहने के बाद अगर कोई कर सकता तो वो स्वर्गीय अन्ना साहब ही थे, कि जिन्होंने इतना मुझे मेरे इलाके के लिए करना है, मेरे इलाके को वैभव प्राप्त करा के देना है और उसके लिए तन मन धन से लोगों की सेवा करने के लिए ये सब खड़ा किया। अण्णासाहेब पिके पाटील यांचं कालच या ठिकाणी देहांत झालं मुंबई येथे। अण्णासाहेब हे थोर नेते होते। खरोखर त्यांनी सामाजिक सहकार क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केलेली आहे, योगदान दिलेलं आहे, त्याची महाराष्ट्र सदैव आठवण ठेवेल। अण्णासाहेब आमच्यातून गेल्यामुळे फार मोठा या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि अपरिमित हानी झालेली आहे, की खरोखरच या संपूर्ण भागाला, शहादा परिसर असेल, संपूर्ण धुळे नंदुरबार जिल्हा असेल आणि महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांना, सामाजिक नेत्यांना, राजकीय नेत्यांना या ठिकाणी अण्णासाहेबांचं मार्गदर्शन मिळत होतं। सेनगाव तालुक्यातील सोयाबीन पिकावर मोझॅक विषाणूजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे। मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि गारपिटीने येथील शेतकरी सावरतो न सावरतो मोझॅक नावाचं संकट त्यांच्या समोर उभं राहिलं आहे। मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी गारपिटीच्या आपत्तीतून शेतकरी सावरतो न सावरतो तोच यावर्षी पावसाने सुरुवातीला मारलेली दडी व त्यात भारीच भर पड म्हणून सोयाबीन पिकावर झालेला विषाणूजन्य मोझॅक रोग यामुळे पीक पिवळे पडून शेंगा गळण्याचं प्रमाण व झाडे सुकण्याचं प्रमाण वाढलं असून शेतकरी हवालदिल झाला आहे। अशा परिस्थितीत शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। मोझॅक या विषाणूजन्य रोग नियंत्रणासाठी विद्यापीठाचे पथक सावणा परिसरात पीक पाहणी करून रोग नियंत्रणासाठी मार्गदर्शन करत आहेत। यावेळी डॉक्टर आनंद गोरे, डॉक्टर कल्याण अपे, डॉक्टर आनंद बडगुजर कृषी विद्यापीठातून येऊन परिसरातील पिकाची पाहणी केली। तसेच उत्तमराव शिवणगावकर, उपविभागीय कृषी अधिकारी हिंगोली, रवी हरणे, तालुका कृषी अधिकारी सेनगाव, बळवंतकर, बोरकर, लोंढे, काळे व बहुसंख्य शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते। पुणे लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये पत्रकारांनी घडलेल्या घटनांविषयीची माहिती विचारली असता येथील स्थानिक पोलिसांकडून उडवाउडीची उत्तरं देण्यात येत आहेत। पत्रकार आपल्या जीवावर खेळून एखाद्या घटनेची शहानिशा करून सत्य सर्वांसमोर ठेवत असतो। समाजातलं एक सत्य शोधण्याचा प्रयत्न पत्रकार करत असतो। मात्र समाजाचे रक्षक समजले जाणारे पोलीसच जर त्यांना मदत करत नसतील तर प्रश्न पडतो तो समाजकार्याचा। लोणीकंद येथील पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या घटनांची चौकशी पत्रकार करण्यास गेले असता येथील समाजरक्षक अर्थात पोलीस त्यांना टोलवाटोलीची उत्तर देताना दिसलेत। धुळ्याजवळील लळिंग शिवारात बुरहाणी कॉम्प्लेक्स येथे पहारेकऱ्याचा खून करून चोरट्यांनी भुरटी चोरी केली। धुळ्याजवळील लळिंग शिवारात महामार्गालगत उदय महाराष्ट्र पेट्रोल पंपामागे हनीफ जनोदवाला यांच्या मालकीचे नामदेव राजाराम यांनी 14 गाळे बांधण्यात आले होते। सदर गाळ्यांची रखवालीसाठी कापडणे येथील नामदेव राजाराम महाजन हे पहारेकरू म्हणून काम करत होते। आज सकाळी दुकान नंबर 10 मधील माल भरण्यासाठी हनीफ भाई सकाळी 11 वाजेच्या सुमारास आले असता त्यांना दुकानाचे कुलूप तोडलेले दिसले। त्यांनी लगेच मोहाडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली। घटनास्थळावर मोहाडी पोलीस ठाण्याचे पथक हजर झाले। चौकशी करता दुकानातून साबुदाणा व जिरे चोरी झाल्याची आढळले। नंतर पहारेकरी महाजन यांचा शोध घेता त्यांना दुकान क्रमांक 1 मध्ये बांधलेले दिसले। ते मृत अवस्थेत होते। चोरट्यांनी महाजन यांना मारहाण करून उशीने दाबून खून केल्याचे आढळलं। चोरट्यांनी नंतर आयसर गाडी लावून दुकान नंबर 10 मधील साबुदाणा व जिरे असा सुमारे 12 लाखाचा माल चोरून पसार केला। घटनास्थळी DYSP चंद्रकांत गवळी, PI देविदास पाटील, API विकास थोरात हे हजर झाले। घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आलं होतं। दुकान नंबर 9 मध्ये CCTV फुटेजमध्ये सदर घटना कैद झाली आहे। नुकतेच 11 दिवसापूर्वी मोहाडी पोलीस ठाण्याचे MIDC मध्ये स्थलांतर झाल्यानंतर सदर घडलेली घटना पोलीस स्टेशनच्या समोरच असल्याने सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत आव्हान उभे झाले आहे। नागपूर युग हत्याकांडात अजून एकास अटक करण्यात आली। सदर आरोपी हा अल्पवयीन असून त्या हत्याकांडातील मुख्य आरोपी राजेशचा भाऊ आहे। त्यामुळे या आरोपीला बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे। या हत्याकांडातील इतर 2 आरोपींना बुधवारी कारागृहात पाठवण्यात आलं। मान्सूमयुग हत्याकांडामधील सूत्रधार राजेश दवेरेच्या अल्पवयीन भावाला लकडगंज पोलिसांनी अटक केली आहे। अल्पवयीन असल्यामुळे त्याला बालसुधार गृहात पाठवण्यात आले। दंतचिकित्सक डॉक्टर मुकेश तांडक यांच्या 8 वर्षीय मुलाचे छापूरनगर येथील गुरुवंदना अपार्टमेंटमध्ये राजेश आणि अरविंद या दोघांनी अपहरण केलं होतं।
सावनेरमधील लोणखेरीमध्ये त्याची हत्या करण्यात आली आहे। यानंतर 2 सप्टेंबरला रात्री पोलिसांनी त्याचा शोध लावून गुन्हेगाराला अटक केलंय। हत्याकांडाचा सूत्रधार राजेश दवारे असून त्याच्या म्हणण्यानुसार अरविंदने युगचे अपहरण करून 10 करोडची मागणी केली, मात्र मागणी मान्य न केल्यामुळे 5 करोड मागण्यात आले। युगचे अपहरण करून त्याला बंदिस्त करून ठेवले होते। राजेशने त्याच्या अल्पवयीन भावाला युगवर देखरेख ठेवण्याचे काम सोपवले होते, तसेच कुणालाही तिथे येऊ देऊ नये याची खबरदारी घेण्यास सांगितले। मात्र आजूबाजूला राहणाऱ्या लोकांची पोलिसांनी विचारणा केली असल्यामुळे राजेशने युगला लोणखेरीला नेऊन त्याची हत्या केली। लगडगंज पोलिसांनी गुरुवारी राजेशच्या अल्पवयीन भावाला अटक केली असून त्याला दुपारी बाल सुधारक गृहात पाठवण्यात आले। विधानसभा निवडणुकीची तयारी प्रशासनाकडून जोरावर होताना दिसत आहे। त्यामध्ये प्रशासनाकडून अतिसंवेदनशील केंद्रांकडे लक्ष देण्यात येईल। तसंच निवडणुकीसाठी लागणारे वाहने, कर्मचारी, सुरक्षा बल यांची प्रशासनाकडून जमवाजमव सुरू झाली आहे। जाता जाता पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या काही ठळक घडामोडींवर। 25 वर्षाची युती टिकवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न, 59 जागांचा प्रस्ताव सेनेकडे पाठवण्यात येणार। मात्र घटक पक्ष युती तोडण्याच्या मार्गावर रासपने 90 जागा लढण्याचा भरला दम। राष्ट्रवादीत मालेगावचा महाज पक्ष विलीन, उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण घटना। याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात। पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र। नमस्कार।